तुम्ही लास्टपर्यंत बघा. मी आता मानपाडा पोलीस स्टेशनला पोहोचणार आहे आणि आमचं कंप्लेंट पोलीस लोक घेतात की नाही घेत तुम्ही ते पण बघा. कारण का हा विषय छोटा नाही आहे, मोठा विषय झाला आहे. माराची धमकी दिली त्याने मला, रेशन मला माराची धमकी दिली तर मी हलक्यात घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी मी एनसी टाकायला चालली आहे. तर आता मी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचणार आहे आणि ते गेल्यावर व्हिडिओ मी काढू शकत नाही कारण का अलाउड नसतं, तुम्हाला पण माहीत असेल. बघा गाईस, मी आता मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचणार आहे आणि हा मानपाडा पोलीस स्टेशन आमचा डोंबिवलीमध्ये लागतो, डोंबिवली ईस्टमध्ये लागतो. आणि आता मी तिथे पोहोचून माझ्यासोबत काय होणार आहे आणि काय नाही होणार आहे तुम्ही लास्टपर्यंत बनवून राहा, तेव्हा तुम्हाला समजणार का माझ्यासोबत काय झालं. तुम्ही मागे बघत असेल मानपाडा पोलीस स्टेशन लिहिलेलं आहे आणि ह्याच्या पुढे आता मी तुम्हाला व्हिडिओ तर दाखवू शकत नाही की मी आता काय करते आणि काय नाही करत. फक्त तुम्ही लास्टपर्यंत बनवून राहा, तुम्हाला समजेल. आता मी आतमध्ये जाणार आहे आणि हा व्हिडिओ मी याच्यासाठी काढलाय कारण का तुम्हाला पण समजायला पाहिजे की मी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि मला धमकी ज्याने रोशन भोईरने दिलं आहे ना त्यांनी चांगलं नाही केलंय. मी घाबरली तर नाहीये, पण मी आतमध्ये जाऊन पोलिसांना सांगणार आहे आणि माझ्यासोबत काय असेल तुम्ही लास्टपर्यंत बनून राहा गाईस प्लीज. बघा गाईस, मी मानपाडा पोलीस स्टेशन मधून आलेली आहे. आता जस्ट मी आली मानपाडा पोलीस स्टेशन मधून. मी रोशन भोईर करून कंप्लेंट टाकलंय. म्हणजे रोशन भोईर जो आहे ना घेसर गावाचा, त्याच्या नावाने मी कंप्लेंट टाकलंय की मला तो धमकी देतोय आणि मला मारायचं गोष्टी त्यांनी बोललेला आहे आणि ओपन त्यांनी चॅलेंज. आणि त्यांनी काय केलं गाईस माहितीये का, तो एक टीम बनवला आणि टीम बनवून तो एक म्हणजे माझ्या विरुद्ध जाऊन त्यांनी एक अर्ज लिहून दिलाय मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये. त्यांनी अर्ज काय लिहून दिलाय, त्यांनी माझा कॅरेक्टर आहे ना एकदम घाण केलं, एकदम घाण. की मी निर्जे गावात जाते, घेसन गावात जाते आणि तिथे जाऊन मी व्हिडिओ बनवते, छोटे छोटे कपडे घालून मी व्हिडिओ बनवते, असा त्यांनी अर्ज दिला कुठे मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन. आणि आज मी त्याच्या नावाने डायरेक्टली मी कंप्लेंट टाकला आणि एनसी टाकली आहे. हे बघा कंप्लेंटचा कॉपी आहे. मी माझा व्हिडिओचा वरती मी लावून टाकेल, जे मी आता कंप्लेंट केलेलं आहे ना त्याच्या नावाने, तर मी वरती लावून टाकेल. इथे तुम्ही बघा मानपाडा लिहिलेला आहे, मानपाडा पोलीस स्टेशन. आणि गाईज मी एकच बोलणार, हा जो रोशन भोईर आहे ना घेसर गावाचा, त्याला काही पण करायचं असेल ना मी तुला ओपन चॅलेंज देते. जे पण काही करायचं असेल, माझा कॅरेक्टर तुला घाण करायचं असेल तर तू बिंदास कर. कारण का मला माहितीये माझं नेचर कसं आहे आणि माझ्या घरच्यांना माहितीये की माझं नेचर कसं आहे. तर मला तुझी गरज नाहीये, नाही तुझं ते बोलतात ना की तुझं बोलायची गरज नाही की तू मला बोलला आणि जज केला की मी घाण आहे. मी घाण नाहीये, तुझं सोच घाण आहे, तूच घाण आहे. समजलं रोशन भोईर, मी तुला बोलते. आणि लक्षात ठेव, एक मुलगीला तुम्ही जज केलंय की माझ्या कॅरेक्टर बद्दल तुम्ही बोलला, ते विचार कर तू तुझं घरात तुझी आई बहीण त्यांना तू कसं बदले मी की तू कसा माणूस आहे. तुम्ही माझ्या अंगावर आला तेव्हा तू ड्रिंक पिऊन तू अंगावर येत होता म्हणून तो व्हिडिओ मी पोस्ट केला, पण तुम्ही माझ्यासोबत जे केलं ना ते घाण केलाय. तुम्ही मला काय बोललं, मला मारणार, माझी मर्डर करणार तू. एवढी हाय हिंमत तुझ्या माझी मर्डर करायची, हाय का हिंमत? बघ तुझ्या नावाने एनसी टाकली. एनसी काय टाकली? एनसी. एनसी काय असतं माहितीये का? नसेल माहित ना, जाऊन मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बघून ये एनसी काय असतात. आणि एकच बोलणार, हे धंदा ना बंद करून टाक तुझा. एक मुलगीला स्टॉल करायचा तर धंदा करतोय ना तू, अख्खा गाववाल्या लोकांना जमा करून तू माझ्या विरुद्ध जायचा विचार करतोय. ग्रामपंचायत कोण पण असू दे, तू जेवढं तुला कदम उचलायचं उचल. आणि तू काय बोललाय, आमदारची सही घेऊन आली होती तुम्ही, आमदारचं. मला कुठेच समजत नाही की तुम्ही आमदारचा सिग्नेचर घेतला आहे की नाही, का तू खोटा आहे. कारण मला नाही वाटत की तुला आमदार सपोर्ट केला असेल. आणि एवढ्या गोष्टीत मध्ये कोण आमदार सपोर्ट करणार आणि का करणार? मी काय गोष्ट वाईट केलंय, कोणाच्या सोबत वाईट केलंय मी ते सांग मला. मी फक्त एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याच्यात तुझं असं झालं की सर्वांचं समोर पब्लिक प्लेस मध्ये मी तुला ऐकवला आणि हे गोष्टी तुझं कसं तुझ्या डोक्यामध्ये ना परिणाम झाले, परिणाम. तू येडा झाला, येडा. आणि तू सायको झालाय, सायको. म्हणून तू माझ्या मागे लागलाय. आणि मी एकच बोलणार की हे माझं मागे लागून आणि दुसरी गोष्टी मला मारायची धमकी देतोय ना, हे बंद कर. मी मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट केलेलं आहे आणि तुला जे काही माझ्या सोबत ऍक्शन उचलायचं असेल तर मी तुला एकच बोलणार, तू जा मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ऍक्शन उचल. आणि मी आणि माझा युट्यूब फॅमिली जे माझ्या सपोर्ट मध्ये आहे ना, मी त्यांना एकच बोलणार की तुम्ही सर्व माझा व्हिडिओ बघितलेला आहे आणि मी कुठे चुकली असेल ना तर प्लीज मला तुम्ही सांगा की मी चुकली आहे. पण मी कुठे चुकलीच नाही, तुम्हाला पण माहिती आहे. ते व्हिडिओ मध्ये पण सर्व बघत होते,
पब्लिक लोक किती जमा झालेले, पण कोणी काही बोललं नाही, कारण कोणाला माहित नव्हतं की मॅटर काय झालंय. मॅटर काय होतं, फक्त एकामेकांना गळा भेटला, झाला विषय खपला तिथेच, की नाही ही मुलगी घाण आहे, हिचं कॅरेक्टर घाण आहे, हीच घाण आहे. हे कोण बोलतो? एक फक्त मिठी मारणं हे का चुकीची गोष्ट आहे का? तुम्ही का मिठी मारत नाही का कोणाला पण? मैत्रीला मारत नाही का? आपली बायकोला मारत नाही का? मी एकच बोलणार, जिथे आवाज उचलायचा असतं ना तिथे आवाज उचला. कुठे? जिथे होता ना वाईट तिथे आवाज उचला. आणि जिथे काहीच होत नाही ना तिथे आवाज उचलून काहीच फायदा नाहीये. आणि कृपया करून तू माझ्याकडून तर लांबच राहा आणि मला धमकी द्यायचं बंद कर. ठीक आहे रोशन भोईर, मी तुला बोलते, मला धमकी द्यायचं बंद कर. तू माझा काही वाकडा करू शकत नाही. तू माझा काही वाकडा करू शकत नाही आणि मला धमकी द्यायचं बंद कर. ठीक आहे. आणि गाईज तुम्ही माझा लास्ट पर्यंत व्हिडिओ बघून घ्या. आणि मी मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गेली होती, तिथे मला व्हिडिओ काढता आला नाही, कारण का एवढं अलाउड कोणाला दिलं नाही की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन व्हिडिओ काढायला पाहिजे. आणि पोलीस सर्व चांगले पण होते आणि माझे सपोर्ट पण केले आणि त्यांना पण माहिती आहे का माझा काही कुठे चुकला नाही, तर म्हणून मला पोलिसांचा सपोर्ट फुल भेटलाय. आमच्या इकडचं जे मानपाडा पोलीस स्टेशन लागतात ते सरांनी मला मदत केले. माझा माझं म्हणजे मी काय बोलते ते ऐकले माझ्याबद्दल. आणि जे माझ्याबद्दल त्या लोकांनी नोटीस टाकलं होते की मी असं असं घाण करते, रील्स बनवते, घाण कपडे घालते, इथे तिथे फिरते, तर बघ रोशन भोईर, हा माझा पर्सनल लाईफ आहे. माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तू काहीच करू शकत नाही आणि बोलू पण शकत नाही. हे तुला काय कोणालाच हक्क दिला नाही की माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तू बोलतोय, समजलं? हा मी तुला वॉर्निंग बिर्निंग तर नाही देणार, कारण का तुझ्यासारखी मी मोठ पण दाखवत नाही. आम्ही नॉर्मल माणूस आणि आम्ही खातो तरी ना ते इमानदार असतात आमच्यात. कोणाचं फुकटचं यातून खात नाही, आम्ही कमवतो आणि आमचंच खातो. कोणाचा पैसे घेऊन उसने घेऊन खात नाही की आम्ही घाबरणार. आणि मी तुझ्याशी पण घाबरत नाही. आणि पुढे मला काही माहित पडलं की तू माझ्याबद्दल परत वाईट बोलतोय आणि कुठे काय माझ्याबद्दल घाण करतोय, आणि मला जरा पण समजला रोशन भोईर, मी सोडणार नाही. मी तिथेच तुला मी एक्सपोज करायला थांबणार नाही. आणि मला आता पोलिसांचा सपोर्ट भेटलाय, ते विचार कर मी कुठपर्यंत करू शकते. आणि आता मी केस वाढवणार आहे आणि हे केस कुठपर्यंत जाईल हे मला पण माहित नाहीये. आणि मी माझ्या चॅनलमध्ये एकच बोलणार, माझे जेवढे पण लोक युजर लोक बघतात, प्लीज तुम्ही मला मदत करा आणि हेल्प करा. आणि जे माझ्यासोबत घडतंय ना ते कोणासोबत घडायला नाही पाहिजे, म्हणून हे व्हिडिओ मी रेकॉर्ड करते. आणि इन फ्युचर मला काय झाला, मी राहिली नाही किंवा मला कोणी मारून फेकून दिला, तर हा व्हिडिओ माझ्याकडे एक प्रूफ करून असणार की रोशन भोईरने माझ्यासोबत वाईट केला. कारण का अजूनपर्यंत कोणी मला धमकी दिला नव्हता, तर हा रोशन भोईर घेसर गावाचा त्याने मला धमकी दिलाय. तर मी एकच बोलणार, मला काय झालं तर गाईज तुम्ही बघा, हा घेसर गावाचा रोशन भोईर अजून कोणच नाही माझ्यासोबत वाईट करू शकत, कारण का अजूनपर्यंत मी कोणाचा वाईट केला नाही, तर माझा वाईट कोण करणार? ठीक आहे गाईस, मी इथेच व्हिडिओ माझा एंड करते. आय होप तुम्ही माझा आता बघितलं असेल की माझ्यासोबत काय चालू आहे काय नाही. आणि कृपया मी तुम्हाला एकच बोलणार, होईल तेवढं शेअर करा, लोकांना शेअर करून दाखवा की मी माझी लढाई जी पण आहे ना ती मी एकटी लढते, मला कोणाची गरज नाहीये. जसं रोशन भोईरला आता गावातली लोक सपोर्ट करतात ना, मला कोणाची सपोर्टची गरज नाहीये, मी एकटी काफी आहे. आणि मी करून पण दाखवणार की रोशन भोईर तुम्ही जे केलं ना लय वाईट केलंय आणि सुधर सुधर, समजला का?